खूबसूरत सफर भी देना। गूंगा था मैं गुफ्तगू तूने सिखाई, अब बोलूंगा तो बातों में असर भी देना। नमस्कार, मैं हूं प्रशांत और आप देख रहे हैं एफसी करंडक 2025 की अद्भुत कहानी। और दोस्तों, स्वागत है सुबह के सत्र में जो दर्शक की लाइव पर हमारे साथ जुड़े हुए हैं। और दूसरी तरफ आज हमारे साथ कॉम बॉक्स में जुड़ गए तुकाराम मांगले सर। तुकाराम मांगले सर, आपका भी स्वागत है। एफसी करंडक का आज ग्रैंड फिनाले है और क्रिकेट का खेल जंगल है तो जंगल का शेर कौन है, एक बार फिर उसका पता चलेगा। लेकिन मैच बहुत महत्वपूर्ण है। स्वराज्य 11 और चावा प्रतिष्ठान, पहले आपका स्वागत है। पुण्य नगरी में ये दूसरा टूर्नामेंट आप कवर कर रहे हैं। सुबह के सत्र में आपका हम दिल की गहराई से स्वागत कर रहे हैं। धन्यवाद प्रशांत जाधवडे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गणरायाला वंदन. इथल्या ग्रामदेवतेला स्थानदेवतेला वंदन करून आजच्या या एफ सी कर्णक या स्पर्धेचा जो ग्रँड फिनालेचा दिवस आहे, आज ठरलं जाणार आहे की चॅम्पियन चॅम्पियन गाण्यावरती कोण डान्स करणार. प्रशांत जाधवडे आमच्या जोडीनं पुन्हा एकदा समालोचक कक्षामध्ये दोन संघ एकमेकांसमोर आहेत आणि या दोन्ही संघांचा आतापर्यंत प्रवास झाला आहे त्याच्यावरती चर्चा करणं कदाचित योग्य ठरेल. त्याच्यावरती कदाचित या सामन्याची दिशा ठरली जाईल की आता कुणाला काय पद्धतीनं खेळायचं आहे. बिल्कुल चर्चा तो होगी। स्वराज्य 11 की अगर बात करें तो दो मुकाबले जीत चुके हैं और चापा प्रतिष्ठान ने एक मुकाबला जीता है। तो ये चापा प्रतिष्ठान को अगर ये मुकाबला जीतना है तो अच्छे रन रेट से जीतना होगा। स्वराज्य 11 के केवल मुकाबला जीतना है तो वो पॉइंट के बारे में सोच रहे हैं। और चापा प्रतिष्ठान मैच तो जीतना है लेकिन रन रेट बहुत इंपॉर्टेंट रहेगा। 4 ओवर का मुकाबला। गेंदबाजी करने के लिए रोहन चौगुले अपने बॉडी पार्ट पर, सामना करने के लिए बल्लेबाज स्ट्राइकर पर फिलहाल आकाश। सेटमैन पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, एक मिनट ऑफ ऑफसाइड पर 5 खिलाड़ी। पहली गेंद टिप्पा, ओ माय गॉड, पहली गेंद पर बाहरी किनारा। और आकाश को जीवन दान मिला है। रोहन चौगुले की रिएक्शन देखिए, निराश रहेंगे, विकेट कीपर ने क्या छोड़ा है। थोडंसं चेहऱ्यावरती निराशा येणं स्वाभाविक आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. बाहेरच्या दिशेनं कटही झाला होता आणि जसं म्हणतात ना, थोडंसं छेडखानी करणे का प्रयास. बाहेरच्या चेंडूला थोडंसं जो बॅटची फेस ओपन केली होती ना, खेळायचं होतं त्यांना गल्ली रिजनमध्ये. पण पहिल्या चेंडूवरती सुरुवात झाली, ज्याच्यावरती झेल सुटलाय. हाही चेंडू होता. टॉप ऑफ द बॅट, टॉप ऑफ द बॅट. अजून मिडल ऑफ द बॅट होत नाहीये. जसं तुम्ही उल्लेख केला, की टीमला स्वराज्याला तर त्या 2 पॉइंट महत्त्वाचे आहेत. पण छावा 11ला काय माहिती का? ही आर-पारची लढाई आहे. आर-आर वाली, रन रेट वाली, नेट रन रेट वाली ही आर-पारची लढाई आहे छावा प्रतिष्ठानसाठी. जी हाँ, मैच तो जीतना है। 2 पॉइंट के साथ रन रेट को बेहतर करना होगा, तभी जाकर आप क्वालिफाई हो सकते हैं। गेंदबाजी करने के लिए रोहन चौगुले तैयार। ऑफ टाइम के बाद दोबारा उसी क्षेत्र में खेलने का जो प्रयास हो रहा है। खराब फील्डिंग, थर्ड मैन पर 2 रन लेने का मौका मिलेगा। तीसरी के बाद में भी मन बनाएंगे और तीसरा रन भी मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। अभी भी जो रोहन चौगुले की गेंदबाजी है ना, आउट ऑफ द ऑफ हो रही है और बल्लेबाज जो है ना तुकाराम सर बल्ले के बीचों बीच नहीं खेल पा रहे हैं। स्कोर 3 रन बगैर किसी ब नुकसान के। आणि त्यालाही कारण आहे. म्हणजे पहिला चेंडू लागला होता, ज्यावेळेला त्यांनी बाहेरच्या चेंडूला छेडखानी केली होती. मागचा चेंडू टॉप ऑफ द बॅट लागला होता आणि या चेंडूला जर बॅटची फेस पाहिली ना, ती कव्हर आणि पॉइंटच्या दिशेने गेली होती. यांना खेळायचं होतं मिड ऑफ आणि कव्हरच्या दिशेनं बॅटचा जो फेस आहे ना, जसं कहते ना बल्ले का मुंह जल्दी जो ओपन किया था, याच पद्धतीने खेळायचं होतं. आणि एक तर असतं की ज्यावेळेला तुम्ही अशा स्पर्धेमध्ये खेळता, ज्यावेळेला आरपारची लढाई आहे, स्टार्ट फार महत्त्वाचा आहे, सुरुवात फार महत्त्वाची आहे. रोहननं तर सुरुवात चांगली केली आहे. क्रॉस बॅटर फटका टॉप एज लागलाय, टॉप एज लागलाय. बराच वेळेला चेंडू हवेत राहिलाय. 2 क्षेत्ररक्षक कॉलिंग नाहीये. कॉलिंग करा, कॉलिंग करा. एकमेकांशी संवाद साधा. संवाद नाही साधला तर विसंवाद होणार. कॉलिंग नव्हती. हा झेल माझा आहे. अलाउड कॉल द्यायचा होता. झेल सुटलाय. जीवनदान लाभले. सुसंवाद झाला नाही आणि त्यामुळे झेल सुटला आहे मैदानावरती आपण पाहू शकता। अप्रतिम गोलंदाजी रोहन चौगुले ने केली आहे या मैच मध्ये। रोहन चौगुले बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, उसमें कोई संदेह नहीं है। लेकिन बॉलिंग अच्छी थी, कॉलिंग अच्छी नहीं थी, फील्डिंग अच्छी नहीं रही है और इसके कारण जीवनदान मिला, दूसरा जीवनदान मिला है। स्कोर फिलहाल 4 रन। ओवर पहला प्रगति पर है। पावर प्ले ऑन। ऑल साइड पर बल्ले के बीचों बीच किस्मत आपको मौका देती है और मेहनत आपको चौका देती है। गेंद बॉडी के बाद 4 रन। मागच्या काही चेंडूवरती हाच प्रयत्न चालला होता आणि जो आवाज आला ना बॅटवरती ज्यावेळेला चेंडू लागला, तो टॉकचा आवाज बॅटच्या स्वीट स्पॉटला परफेक्ट चेंडू आदळलाय आणि मागचे 3-4 चेंडूचा खेळ पाहिला ना, पहिल्यांदा फुल फेस ऑफ द बॅट खेळलाय. पहिल्यांदा जर बघितलं, तो सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न जो केलाय ना, त्याला कारण होतं, की मागे थोडंसं मिसहिट झालं होतं, टॉप एज लागला होता. आता कदाचित जी गाडी आहे ना, ती थोडीशी योग्य रुळावरती आली आहेत. मिड ऑनला बीट केलं आणि जो चौकार पाहिजे होता, तो चौकार या षटकातील चेंडूवरती आलाय. आणि महत्त्वाचं आहे ज्यावेळेला तुम्ही काही चुका करता, मिस्टेक करता,
त्या मिस्टेकनं स्वतःचं अवलोकन करायचंय. स्वतःला सांगायचं आहे, की बाबा कशा पद्धतीने खेळायचं आहे. काही चुका मागे झालेल्या आहेत, त्या चुका दुरुस्त करून यायचं आहे. हा चौकार महत्त्वाचा होता. वेलकम बाउंड्री जिस तरह से आके गेंद थी ओवर पिच थी और मिडर का खिलाड़ी दायरे के अंदर तो उनके सिर के ऊपर से गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया। इस बार ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, लेकिन बाउंड्री लाइन पर मिड विकेट पर खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया कैच। रोहन चौगुले ने बदला लिया क्योंकि दो कैच छूटे थे। उसके बाद में यहाँ बल्लेबाज बड़ा स्ट्रोक खेलने के लिए चले गए। आकाश तारामंडल में खेलना चाहते थे, गौरव बिल्कुल इस वक्त तारामंडल में आकाश तारामंडल में खेलना चाहते थे, बाउंड्री लाइन के बाहर हमला भी किया तो करम से, लेकिन शिकार बन के उनको जाना पड़ा। कितनी बार बचोगे? मैंने सुना है कि दूसरा मौका हमेशा कहानी में मिलता है, क्रिकेट में नहीं मिलता। तो बल्लेबाज आउट, आकाश बैक टू द परमनेंट स्क्वाड। बऱ्याच वेळेला एखाद्या चित्रपटामध्ये ज्यावेळेला शूटिंग चालते ना, त्यावेळेला टेक रिटेक असतो. आता क्रिकेटच्या खेळामध्ये कदाचित एक रिटेक आला होता तुम्हाला. तो रिटेक परफेक्ट टेक नाही करता आला. चेंडूलाही टेक ऑफ नाही करता आलं. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि सुरुवातीला ज्यावेळेला तुम्ही पहिल्या षटकाचा खेळ करताना, तर भलेही 4 षटकांचा खेळ आहे, पण मागचा चेंडू जसा मिडल ऑफ द बॅट केला होता, तसा खेळण्याचा प्रयत्न करायला होता. हा अक्रॉस द लाइन केलं आणि आपने सही कहा, बार-बार मौके मिले थे, लेकिन शायद मौके को भुना नहीं पाए इस बार. या वेळेला कदाचित त्या संधीचा उपयोग नाही होऊ शकला आणि पहिला विकेट ज्याची गरज कदाचित रोहनला पाहिलं ना, पहिल्या चेंडूपासून सर्चिंग मोडवरती होता. ती सर्चिंग संपले आणि तो विकेटही आलाय. बिल्कुल बढ़िया गेंदबाजी कर रहे इस वक्त गेंदबाज रोहन चौगुले। स्कोर 8 रन, 1 विकेट के नुकसान पर रन गेंदबाज गेंदबाजी कर रहे। रोहन चौगुले का यह सफल ओवर। स्कोर 8 रन। विशाल गेंदबाजी करने के लिए आए हैं। 4 ओवर का मुकाबला और पहला ओवर समाप्त करने के लिए अपने 5 मिनट का समय लिया है। राजेश जी हमारे साथ इस टूर्नामेंट के दास्तान अपने कलमों से लिख रहे हैं और एफसी करंडक का एक बहुत ही बड़ी उपलब्धि है आज ग्रैंड फाइनल। अविनाश यलप्पा एमकर जो एक बहुत ही बेहतरीन कर रहा है। स्कोर 8 रन, 8 रन, 1 विकेट के नुकसान पर। नंबर 3 पर बल्लेबाज अब पहुंच चुके हैं बल्लेबाजी करने के लिए। ऑफ के बाहर बाहरी किनारा, गेंद फ्लाइंग स्विंग की तरफ चली जा रही है। इस वक्त अगर देखें तो दुकान सर बल्ले के बीचों बीच एक बार आपने खेला, बाकी अगर देखें तो बहुत बार हमने देखा। वो 7 गेंदों में कम से कम 4 या 5 बार गेंद बाहरी किनारा लेते भी थर्ड मैन क्षेत्र की तरफ चली गई। बघा, हा योगायोग आहे की संगम आहे. कारण हा संघ सुद्धा त्या कडेवरती आहे. त्या एजवरती आहे आणि मागच्या 3-4 चेंडूवरती तो एज लागलाय. आताही थोडंसं लांबून खेळलं होतं, दुरून खेळलं होतं. पुढचा पाय जो चेंडूच्या रेषेमध्ये नाही आला. इनसाइड आउट करायचं तर चेंडूच्या रेषेमध्ये येणं गरजेचं आहे. आपने थोडासा दूर से खेळला होता. लांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. आता शफल केलं आणि सफलही केले. ऑफ स्टंपच्या बाहेर आलं, शफल केलं, मिडल ऑफ द बॅट घेतलं आणि मिड विकेट सीमारेषा पार. आजच्या दिवसातील पहिला उत्तुंग असा षटकार. शानदार स्ट्रोक था, बल्ले के बीचों बीच खेल दिया। इस बार लाइन थोड़ी खराब थी। जब बल्लेबाज सफल हो रहे तो आपको फॉलो करने की जरूरत है और थोड़ा और ऑफ स्टंप के बाहर जाने की जरूरत थी। आप पैर पकड़ने की कोशिश करें। अगर पैर पकड़ने का प्रयास करेंगे ना तो हिंदुस्तान का कोई भी खिलाड़ी आपको नहीं छोड़ने वाला है। स्वेलक बॉडी लाइन की तरफ एक दक्षिण स्ट्रोक बल्लेबाज प्रतीक का स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 15 पर। ओवर दूसरा प्रगति पर है। राउंड विकेट गेंदबाजी हो रही है। इस बार भी ऑन साइड पर गेंद को पुल किया, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर गुल किया। लगातार दूसरी गेंद पर प्रतीक के बल्ले से शानदार छक्का। मैग्निफिसेंट बैटिंग। कप्पर की बल्लेबाजी कर रहे। तर ज्यावेळेला तुम्ही स्लॉटमध्ये चेंडू हाताळणार त्यावेळेला परिणाम तोच साधणार आहे. हमने कहा ना, अगर गेंद डाले हुए पेर पे तो गेंद जाएगी बॉन्ड लाईन के सेर पे आणि तेच मागच्या दोन्ही चेंडूवरती पाहिलं होतं. पहिला पायावरचा चेंडू हा स्लॉट मधला चेंडू होता. मागच्या दोन्ही चेंडूवरती षटकार. 6 ऑफ स्टंपच्या बाहेर. आता परफेक्ट आलेत. ऑफ स्टंपच्या बाहेर आलेत. बघा, जसं नेहमी म्हणतात ना, की फलंदाजाला खेळताना त्याचे लेग स्टंप कुठे शफल केली ते माहिती पाहिजे आणि गोलंदाजाला गोलंदाजा टप्पा हाताना ऑफ स्टंपच्या बाहेर जो टप्पा राखायचा आहे, ठेवायचा आहे, कदाचित तो ठेवणं इथे गरजेचं होतं. 2 षटकारानंतर निर्धाव चेंडू. यहाँ बहुत अच्छी लाइन। राउंड विकेट जब आप गेंदबाजी कर रहे हैं तो अनुशासन के साथ गेंदबाजी करना ये कला है। राउंड विकेट गेंदबाजी हो रही है। ऑफ टप के बाहर कट करना चाहते थे, बाहरी किनारा लगा और फ्लाइंग टिप पे खिलाड़ी जो बिल्कुल बिजी रहे इस मुकाबले में। स्कोर इसी के साथ 22 पर पहुंच चुका है। 22 रन, 1 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर गेंदबाजी करे विशाल
एक इंटरेस्टिंग मैच मैदान के अंदर चल रहा है। जय छापा प्रतिष्ठान बनाम स्वराज जेल में दो तगड़ी टीमें हैं। छापा प्रतिष्ठान के लिए तुकाराम सर ये करो या मरो वाला मैच है। डू ऑर डाय वाली रेड आहे आणि त्यावेळेला तुम्हाला एकदा तो पॉइंट तो घेऊन यायचा आहे. आणि तो पॉइंट सहजासहजी नाही आहे. तर ही बिग फाईट आहे तुम्हाला तुमच्यासाठी. ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवलं होतं. खाली राहिलाय, थोडासा खाली राहिला होता. जो अनइव्हन बाउन्स आहे खेळपट्टीवरचा तो कदाचित त्रासदायक ठरू शकतो. राइट आर्म राउंड द विकेट गेले, अँगल बनवला आणि मधले ते 2 चेंडू जो विदिन द स्टंप गेले होते. त्या चेंडूवरती षटकार आला होता. ऑफ स्टंपच्या बाहेर गेले. मागच्या 3 चेंडूवरती फक्त सिंगल धरून आलेत. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा आहेत धावफलकावरती 22. आता चर्चा या ठिकाणी अशी होऊ शकते 4 षटकांचा खेळ आहे. इथे प्रोजेक्टेड स्कोर पाहिला ना तर 22ला डबल केले तर 44 होतील. पण मागच्या 2 दिवसाचा जर आपण अनुभव पाहिला, काय 44 पुरेसे आहेत का? अशा सामन्यामध्ये ज्यावेळेला रन रेटचा खेळ फार महत्त्वाचा आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट रन रेट सारखा जो विषय बा सभेची धावा मला वाटत नाही पुरेसे आहेत, कारण तुम्हाला 60च्या आसपास विचार करावा लागेल तरच एक मोठ्या मार्जिनने मॅच जिंकायचं आहे. हा प्लॅन असेल तुमचा. तर स्वराज जेलेला 2 पॉइंटसाठी हा सामना जिंकायचा आहे. 2 पॉइंट साठी मैदानावरती खेळत आहेत. महत्त्वाचा मॅच आहे. अस्तित्वाची लढाई असणार आहे छापा प्रतिष्ठान संघासाठी. 2 मातबर संघ. यानंतर FC 11 आणि रणजितदादा शिरोळे टीमचा कॅप्टन आपण तयार आहे. आकाश धोत्रे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. विशेष सहकार्यामध्ये संतोष भाऊ मॅगेरी, किसन भाऊ एकबोटे. पहली पुल टॉस के आंसर पर खेलते अच्छा स्ट्रोक के बहुत खूबसूरती के साथ गेंद बॉडी लाइन के बाहर 4 रन। ब्यूटीफुल शॉट। बॉलवरती परफेक्ट काय होतं प्लेसमेंट महत्त्वाची होती. एक लाँग ऑनला क्षेत्ररक्षक, एक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक. त्याच्यामधला जो गॅप होता तो गॅप शोधलाय आणि त्या चेंडूला पाठवलंय सीमारेषेपार चौकार. जी चर्चा आपण करतोय की टार्गेट किती सेट असायला हवं. 44चा उल्लेख तुम्ही केला होता. डबल 4 पुरेसे नाहीयेत. कदाचित डबल 5 किंवा डबल 6 पाहिजे. आई फटका खेळलाय क्रॉस बॅटर फटका गॅपमध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. जोपर्यंत लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत चेंडू सीमारेषा पार. बनाने का प्रयास हो रहा है बीच मैदान पर। लगातार अमर के खिलाफ 2 चौके बल्लेबाज प्रतीक शानदार बल्लेबाजी कर रहे हैं और प्रतीक का बल्ला बोल रहा है। स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 30 पर। जैसे हम 44 के बारे में चर्चा कर रहे थे, अब एक बार फिर 50 के बारे में सोच सकते हैं छापा प्रतिष्ठान। ऑफ स्टंप के बाहर गेंद, नो बॉल का इशारा और रन आउट का मौका मिल सकता है। सब कुछ अच्छा हो रहा था उस वक्त, रन आउट का अवसर, नो बॉल था भाई, नो बॉल था उस वक्त, आपने विकेट खो दिया है। एक की हो रही थी मांग, तालमे की कमी कर बल्लेबाज का हो गया काम तमाम, आउट। चेंडूवरती 2 चौकार पाहिले होते आणि जसं आपण उल्लेख देखील करतोय. संघाची धावसंख्या जर बघितली तर 2 षटकामध्ये 22 धावा ते आता 31 धावा धावफलकावरती आहेत आणि एक छावा प्रतिष्ठानचा संघ आहे. छावासाठी धावा येणं गरजेचं आहे आणि अशा वेळेला तो विकेट आला ना रन आउटचा विकेट. ज्या फलंदाजाने 2 चौकार ठोकले होते त्या फलंदाजाला धावाच्या स्वरूपात बाद होणं, कधी पॅव्हेलियनच्या दिशेने जाणं एक थोडासा सेटबॅक ठरू शकेल टीम छावा प्रतिष्ठानसाठी. अशा वेळेला त्यांच्यासाठी धावा फार महत्त्वाचा आहे. पण आता का घडलंय माहितीये का, एक तर नो नो चेंडू आला होता, एक धाव तुम्हाला मिळाली होती. पण जसं एक गाणं आहे ना, ये दुनिया माया, त्या एका धावेच्या मायाजालामध्ये कदाचित फसल्यात. आणि तेच कदाचित मागच्या चेंडूवरती धावा धावण्याचं कारण असावं. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होते अमित. अमित आहेत पण थोडंसं कमिटमेंट ही त्यांना दाखवावी लागणार आहे. कारण अशा ज्या सामन्यामध्ये तुम्ही ज्यावेळेला खेळता त्यावेळेला कमिटमेंट महत्त्वाची आहे. दुसऱ्या बाजूला गोलंदाज तोही कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या 2 चौकारानंतर अमर आणि अमित दोन्ही ए नावाने चालवतात. अटॅक तेही करणार. अजून एक नो चेंडूचा इशारा. सर्व काही पहिलं सुरळीत चालवतं. बघूया पंचांनी नो चेंडू दिले त्यानंतर रिफर केले. तिसरे पंच रिव्ह्यू अर्थात पाहण्याचा प्रयत्न करतील.
आप रिव्यू तो ले रहे हैं, लेकिन इशारा बिल्कुल सीधा जैसे कि अंपायर कर रहे हैं उसी तरह से खिलाड़ी ये एक बार रिव्यू की मांग कर रहे थे। आपको मांग करनी है अंपायर की तरफ, अब अंपायर इशारा करेंगे, वो बॉक्स दिखाएंगे। रिव्यू अंपायर बिल्कुल इस वक्त बिजी हो जाएंगे। बहुत इंटरेस्टिंग मैच है। स्कोर कुल मिलाकर मैं आपको बताऊंगा, रन संख्या 71 और बहुत इंपॉर्टेंट मैच है। लगातार 2 गेंदें नो बॉल आई हैं और उसके बावजूद वो रनआउट का विकेट। प्रतीक बहुत अच्छी पारी खेल रहे थे। इट्स नो बॉल। तो आपने रिव्यू लिया, अब आपका रिव्यू समाप्त हो गया। रिव्यू अपडेट नहीं कर सकते। रिव्यू अनसक्सेसफुल। नाउ स्कोर 31 for loss of 2 विकेट, 32 रन 2 विकेट के नुकसान पर। शामा प्रतिष्ठान की टीम बीच मैदान पर बल्लेबाजी कर रहे हैं स्वराज 11 के खिलाफ। और आपने सही कहा, वो दुनिया माया जाल, एक रन के माया जाल में आपने विकेट खो दिया। वहां नो बॉल का इशारा हुआ था और अब जाकर गेंदबाज अमर, अमर का ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर। हवा में गेंद बहुत ऊपर गेंद है, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी गेंद के नीचे, क्या ये कैच हो जाएगा? लेकिन ये नहीं बोलना कि ये फ्रीड का इशारा भी हुआ था और इसके कारण बच गए हैं बल्लेबाज। लॉन्ग ऑन पर कैच अच्छा था। 2 रनों के साथ स्कोर 34 पर पहुंच चुका। 34 रन 2 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए चांबा प्रतिष्ठान। 34 धावा धावफलकावरती मागच्या चेंडूवरती थोडासा लायसन्स होता दे घुमा के खेळणे का मोठा फटका खेळण्याचा थोडंसं जे बंधन असतं कदाचित ते बंधनमुक्त फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथून 36 धावा जसं तुम्ही उल्लेख केला 50चा जो आकडा आहे तो गाठण्याचा प्रयत्न करणार. त्या 50च्या धावांचा पाठलाग करायचा आहे त्यांना आणि इथे समोर डाऊन द ग्राउंड बरोबर स्टेट खेळलाय, सरळ बॅटने खेळलाय. डाऊन द ग्राउंड चेंडू गेल्या सीमारेषा पार, चौकार. खूबसूरत टाइमिंग, गेंद को खेल दिया था और अब जाकर इस ओवर की अगली गेंद, गेंदबाज तैयार। ओहो, टप्पा खाने के बाद थोड़ा सा उछाल था, ऑफ साइड पर खेलना चाहते थे, गति ज्यादा नहीं थी, लेन बहुत अबर इसके कारण देखिए यहाँ अब बीत गेंद आ गई है। स्कोर अब फिलहाल रुका हुआ 38 रन, 38 पर 2। मागचा चेंडू पाहिला तर जसा तो बाउन्स होता ना त्यानं थोडंसं सरप्राईज केलं. चेंडू राईज झाला. आई आहे, आई आहे. आत येणारा चेंडू होता. अशा फटक्याची आवश्यकता होती ज्यावेळेला मोठा फटका खेळायचा आहे. त्यावेळेला मागचे 2 चेंडू चांगले हाताळले. सुरुवात इतकी चांगली नव्हती. अमरची या षटकामध्ये 2 चौकार आले होते. पण एंड चांगला केलाय 2 निर्धाव चेंडूनं. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपताना पहिलं षटक पाहिलं 8 धावांचं, दुसरं 14 धावांचं, मागचं षटक पाहिले ते 16 धावांचं. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 38-38. बहुत ही क्रुशियल मुकाबला दोनों टीमों के लिए है। कहानी इंटरेस्टिंग है। एफसी करंडक 2025 आप देख रहे हैं क्रिक लाइव पर। 3 ओवर का खेल समाप्त हुआ है। रन संख्या 38 रन 2 विकेट के नुकसान। तो करो सर, प्रतिक्रिया अच्छा स्टार्ट मिला था। 21 पर खेल रहे थे और आत्मविश्वास के साथ बल्ले के बीचों बीच खेल रहे थे और उस वक्त उनका विकेट गिर गया। रनआउट पर का विकेट गिरने के बाद करने का, वापस आने का मौका इस मुकाबले में बिल्कुल आपने देखा स्वराज 11 टीम के लिए। एफसी करंडक 2025 आप देख रहे हैं और शानदार क्रिकेट बीच मैदान पर आखिरी ओवर, निर्णायक ओवर में गेंदबाजी में परिवर्तन हुआ। फिरोज शेख को गेंदबाजी करने का मौका, बल्लेबाज अमित के ऊपर दारोमदार, उनका साथ दे रहे बल्लेबाज गौरव। इस बार अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर, बहुत खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया। गेंद लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए करेक्ट शॉट। कडक बेधडक, भेदडक आणि सुरुवात अशीच झाली. म्हणजे मागच्या षटकाची सुरुवात देखील चौकानं झाली होती. हा फुलटॉस बॉल होता, पायावरचा चेंडू होता. थोडासा मनगटाचा वापर देखील झाला होता आणि तिथे कुणीही क्षेत्ररक्षक नव्हता. त्या बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राला भेदून चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार. आपण चर्चा करत होतो की 50ची वेळ सोडणं गरजेचं आहे. कदाचित आज छावा प्रतिष्ठानसाठी महत्वाचा मॅच आहे आणि त्याच दिशेनं आता भले प्रतीक आउट झाल्यात पण बाकीचे फलंदाज प्रयत्न करतात. पहिल्या चेंडूवरती चौकार त्यानेही ठोकलाय. समोर खेळलाय पहिला चौकार, पहिला हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक थोडासा येण्याचा प्रयत्न करतोय पण त्यांना भेदून चेंडू गेला सरला साईड स्किनच्या बाजूनं, सिक्सर, षटकार.
वंडरफुल बैटिंग ओवर पिच गेंद भी पत्ते के बीचों बीच खेल दिया और गेंद लॉक ऑन बाउंड्री लाइन के बाहर चली गई। पहले लॉक लेग का बाउंड्री लाइन की तरफ एक दर्शन स्ट्रोक था, ये बेहतर था। क्या बल्लेबाजी कर अमित, ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है। अभी तो मारा चौका, छक्का भी बाकी है, ये तो सिर्फ झांकी है, असली पिक्चर आना बाकी है। कमाल की बल्लेबाजी पेरोज कर रहे हैं। 2 गेंदों पर 2 अच्छे स्ट्रोक, रन संख्या कुल मिलाकर अब टोटल बन गया 48 रन। 2 विकेट के नुकसान पर गेंदबाजी कर रहे हैं पेरोज इस ओवर की अगली गेंद राउंड विकेट। ऑफ टर्म के बाहर गेंद थी, बाहरी किनारा लगा था। रोहन चौगुले ने कैच छोड़ा, ये तीसरा कैच छूटा है। दूसरे रन के लिए आना चाह रहा है, यह खतरा हो सकता है। रन आउट का मौका, बल्लेबाज बैक टू द पेपर बन जाएंगे, तीसरे विकेट का पतन हो जाएगा। लेकिन सबसे बड़ी बात है तुकार सिर्फ अमित जो फॉर्म पे खिलाड़ी है वो स्ट्राइक रेट की तरफ आए। 50 रन पूरे हुए हैं या नहीं देखने वाली बात। 49 रन स्कोरबोर्ड पर है, 3 विकेट के नुकसान पर 2 रन मुकम्मल किए। करना चाह रहे थे मेरे हिसाब से, लेकिन केवल 1 रन पर संतुष्ट होना पड़ा क्योंकि 12 रन का विकेट। और सबसे बड़ी बात है तुकार सर, अमित इस वक्त स्ट्राइक रेट पर है। आणि दुसरी महत्त्वाची जसं तुम्ही गोष्ट केल्या अमितचं स्ट्राईकवरती राहणं गरजेचं आहे आणि मागच्या 2 षटकांचा खेळ पाहिला ना विशाल यांची अमर सुरुवात अशीच केली होती. जेव्हा प्रतिष्ठाननं षटकार, चौकारनं सुरुवात केली होती. त्यांना एंड चांगला करता आला नाही. आता त्यांना एंड करायचा आहे. पहिल्या 2 चेंडूवरती ज्यावेळेला चौकार आणि षटकार आलाय, त्यावेळेला त्याचा एंड चांगल्या पद्धतीने करायचा आहे. स्वराजलाही कमबॅक करायचा आहे. फिरोजलाही कमबॅक करायचं आहे सामन्यामध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. शफल केलं होतं, कट करायचा होता. बॅटची पेस ओपनिंग केली होती. व्हाइट बॉल के लिए चैलेंज किया गया। अब क्या बल्लेबाज ने चैलेंज किया, ये देखना बहुत जरूरी है। अब बल्लेबाज ने रिव्यू लिया, बल्लेबाजी करने वाली टीम क्षमा प्रतिष्ठान ने पहले स्वराज्य 11 ने जो रिव्यू लिया था बिल्कुल वो अनसक्सेसफुल हुआ था। अब कीप रोलिंग कीप रोलिंग कीप रोलिंग की आवाज आएगी, टीवी अंपर बिजी होने वाले हैं। तो टीवी अंपर का क्या सिग्नल होगा वो देखने वाली बात है। आणि हे क्षण देखील महत्त्वाचं आहे. अशा क्षणाला ज्यावेळेला थोडंसं मॅच थांबलाय, अडकलेला आहे, मागच्या चेंडूवरती धावा द्यायलाय, तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील की हा चेंडू किती बाहेर आहे. त्या व्हाईट लाईनच्या गाईडलाईन तुम्ही नेहमी सांगता. त्या व्हाईट लाईन आणि गाईडलाईनच्या किती जवळ आहे, किती बाहेर आहे, हे पाहण्याचा प्रयत्न तिसरे पंच करणार आहेत. लाइन बिलोंग टू अंपायर, गाइडलाइन की बात आप कर रहे हैं, वाइड लाइन की बात आप कर रहे हैं, बिल्कुल बहुत सारी अच्छी चर्चा हो रही है यहाँ। और अंपायर का जो कहना है बिल्कुल ये बिल्कुल फेयर डिलीवरी है, लेकिन दूसरी तरफ से बल्लेबाज को लग रहा है कि ये वाइट बॉल है। टीवी अंपायर का क्या कहना वो देखना बहुत जरूरी है, क्योंकि निर्णायक ओवर है, चौथा ओवर प्रगति पर है। अब जाकर देखते हैं कि बल्लेबाज कितना सफल हुए वो भी देखा जाएगा, टप्पा खाते कितनी बाहर की तरफ गेंद निकली वो भी देखा जाएगा। बहुत सारी चीजें हैं। एफसी करंडक का 2025 की कहानी आप देख रहे हैं, बहुत ही शानदार आयोजन और इट्स अ फेयर डिलीवरी। तो दोनों टीमों ने अपना रिव्यू खो दिया है। रिव्यू अनसक्सेसफुल है। आप अब रिव्यू यहाँ रिटेन नहीं कर सकते, तो अंपायर का जो डिसीजन है वो आपको मानना पड़ेगा। फुल टॉस बॉल खेळायचा प्रयत्न बॅटच्या मधोमध येत नाही. टू ऑफ द बॅट लागला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. अमितला स्ट्राईकवरती जायचंय आणि त्या कारणास्तव या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात आणि 50 धावांची वेस ओलांडली आहेत. 51 51 धावा धावफलकावरती आहेत आणि जसं चर्चा करत होतो आपण तुर्तास म्हणजे तुम्हाला त्यांना त्यानंतर रन रेटचा खेळ येणार आहेत. पण थोडंसं सायकॉलॉजिकल मदत होण्यासाठी या 50 धावांचा टप्पा गाठणं गरजेचं होतं. तो गाठलाय. जी हाँ, बहुत बढ़िया काम किया बल्लेबाजों ने। ऑनचर पर खेलना तो चाह रहे थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर तो रहे, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रनआउट का मौका। ये तीसरा रनआउट है, आखिर गेंद पर रनआउट है। स्कोर 51 और जीतने के लिए 52 रनों की जरूरत होगी स्वराज्य 11 टीम को। छापा प्रतिष्ठान ने पहले बल्लेबाजी की है। एफसी 11 और रंजीत दादा शिरोले टीम के कप्तान, मैं आपको दरख्वास्त करना चाहूंगा जल्दी टॉस बॉक्स की तरफ आइए। एफसी 11 टीम के कप्तान और रंजीत दादा शिरोले तो इस मैच में एक दो टारगेट थे, एक तो 50 के ऊपर आपको जाना था, 60 के आसपास, तो वो अब 60 के आसपास नहीं चले गए, तो प्लान बी सक्सेसफुल हुआ। चंबा प्रतिष्ठान का 52 का टारगेट दिया गया है स्वराज्य 11 के सामने। रोहन चौगले फॉर्म में बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, उनके ऊपर दारोमदार रहेगा। मिडिल ऑर्डर में अभी वो टेस्ट चल रही है, उनको भी बेच देने की जरूरत है। और हमारे साथ डीजे ऑपरेटर जुड़ेंगे। एक छोटा सा ब्रेक, और ब्रेक के बाद आपको बताएंगे दूसरी इनिंग की अद्भुत कहानी।
होते ये मुकाबला जीतने के लिए बाबर प्राप्त है, लेकिन क्या पर्याप्त ये तो आने वाला समय बताएगा। दोन्ही गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत. एक तर छावा प्रतिष्ठानला हा सामना जिंकलायचा आहे, तो मार्जिनने जिंकायचा आहे. काही धावांच्या फरकाने जिंकायचा आहे, तर त्याचा नेट रन रेट थोडासा दुरुस्त होईल आणि दुसऱ्या बाजूला स्वराज्य 11 साठी या सामन्यामध्ये एक विजय पुरेसा ठरणार आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असणार आहे आणि पण या या खेळामध्ये काय झालंय, जर धावफलकावरती आपण नजर टाकल्या तर 51 धावा झाल्या, 52 धावांचा पाठलाग या टीमला करायचा स्वराजला. जसा पत्त्याचा खेळ असतो बघा, 52 पत्त्याचा खेळ असतो. त्याच्यामुळे तुम्हाला हुकमाचा पत्ता बरोबर ठेवायचा असतो, वेळेवरती काढायचा आहे. अशा सामन्यामध्ये तुम्हाला जे पहिले षटक आहे, ते पहिले षटक फार महत्त्वाचं आहे. जर बिग मार्जिनने जिंकायचं आहे, तर कदाचित छावा प्रतिष्ठानसाठी हे पहिलं षटक असा गोलंदाज हाताळेल, जो एक तर कंजूसी गोलंदाजी करेल आणि प्रतिस्पर्धेचे 1 ते 2 महत्त्वाचे खेळाडू बाद करू शकेल. निश्चित अत्यंत महत्त्वाचा सामना 52 पत्त्याचा जर खेळ असेल, तर प्रत्येक वेळेस तुमच्याकडे चांगला पत्ता हुकमाचा एक येण्याची काही गॅरंटी नाही. पण तुमच्याकडे असलेले जे पान आहेत, त्यावरती चांगला डाव तुम्हाला खेळता आला पाहिजे. कारण प्रीमियर लीगमध्ये कच्चे पक्के दुबे तुमच्याकडे असणार आहेत. अशा वेळेला सामना जिंकायचा आहे, टीमला बरोबर घेऊन जायचं आहे, लीड करायचं आहे एका खेळाडूला किंवा 2 खेळाडूंना आणि मग सामना जिंकायचा आहे. लीगमध्ये आपले हे सर्व जे खेळाडू ते आपल्या भागामधले खेळत आहेत, त्या पुण्यनगरीमधले खेळत आहेत. त्यामुळे कमजोरी आणि ताकद या 2 गोष्टी तुमच्याकडे असणार आहेत. मैदानावरती प्लॅन बनतोय. आता तो प्लॅन त्या ठिकाणी कागदावर तुम्ही बनवलाय. योजना त्या या ठिकाणी बनले. त्याप्रमाणे मैदानावरती कामगिरी करण्याकरता गोलंदाज सज्ज असतील. बॅटिंग करणाऱ्या टीमकडे मी बघतोय. तिथेही प्लॅन बनतोय. खिचडी पक रही है. खिचडी पक रहे दोनों तरफ. दोन्ही बाजूने आणि तिथे पंच देखील इशारा करतात, सलामीची जोडी आपण मैदानाच्या दिशेनं पाठवा. इतका वेळ घेऊ नका आणि जसं तुम्ही उल्लेख केला का प्रीमियर लीगमधलं की काही खेळाडूंची नव्याने ओळख असते, काहीकांची ओळख झालेली असते, पण त्या पद्धतीने कामगिरी होत नाहीये. पण आता काय झालंय, मागचे 2-3 सामने खेळले, त्याच्यामुळे तुमचं टीमचं कॉम्बिनेशन जुळायला हवं. कोण कशा पद्धतीनं अप्रोच करेल किंवा कुठल्या विभागामध्ये चांगली कामगिरी करू शकतो. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तर फार महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे जी चर्चा झाली ना, चर्चा याच गोष्टीवरती झाली आहे, की आपल्याला जिंकायचं आहे. एक तर पहिलं तर जिंकायचंच आहे, पण नुसतं जिंकून फायदा नाहीये. जसं आपण परीक्षेमध्ये ज्यावेळेला रिझल्ट येतो ना, काही जणांना पास व्हायचं असतं. इथे काय द्यायचं आहे? पास व्हायचं आहे विथ डिस्टिंक्शन. तुम्हाला फर्स्ट क्लासनं यायचं आहे. एफसी करंडक आहे. आता एफसी करंडकचा फर्स्ट क्लास करंडक तुम्हाला पटकवायचा आहे, तर तिथे या खेळ गरजेचं आहे. चर्चा तो बहुत सारी हो रही है और 35 जिंदाबाद नहीं चलेगा। आपको रैंकिंग में आना है और एक बहुत बड़ी जीत फर्स्ट क्लास बहुत इंपॉर्टेंट है। क्लास आपको दिखाना पड़ेगा प्लस क्लास आने के लिए और रोहन चौगले बीच मैदान पर बल्लेबाजी करने के लिए पहुंच चुके हैं। निगाहें रहेंगी रेड्डी के ऊपर भी। अब देखिए क्या बैटिंग ऑर्डर में क्या बदलाव किया जाएगा या वही खिलाड़ी मैदान के अंदर आएंगे। रोहन चौगले तो है मैदान के अंदर, नॉन स्ट्राइकर पर बल्लेबाज। रोहन आणि विशाल ही जोडी मैदानावरती सज्ज आहेत आणि जसे चर्चा केल्यात बाबा फर्स्ट क्लासचा विषय काय आहे? काही जण काय असतं काठावर पास बाबा 35 मार्क मिळाले ठीक आहे. पण आता काय माहिती ही कहाणी पण त्या 35-40 च्या आसपास राहणार आहे. 30, 35, 40 च्या आसपास भरपूर समीकरणं बनणार आहेत, बिघडणार आहेत. त्याच्यामुळे इंटरेस्टिंग मॅच आहे. ज्या मॅचला 52 धावांच्या पाठलागाला सुरुवात होते. विशाल को मौका मिला बैटिंग करने के लिए। बैटिंग ऑर्डर में बदलाव किया गया है। शंकर गेंदबाजी करने का तैयार। इस ओवर की पहली गेंद, इस बार हवा में गेंद है, बिना पर क्या छूटा है। कहानी दोनों तरफ वैसी है। पहली गेंद पर विकेट कीपर ने क्या छोड़ा था, रोहन चौगले वहां मौजूद थे, गेंदबाजी कर रहे थे। अब जाकर मिडॉप के खिलाड़ी ने क्या छोड़ा है। कहानी वैसे बराबर की चल रही है। बीच मैदान पर कैच छूटा, जीवनदान बल्लेबाज रोहन चौगले। याचा अर्थ काय माहिती या मॅचची जी कहाणी लिहिली आहे ना, तो रायटर एकच आहे. स्क्रिप्ट रायटर एकच आहे. दोन्ही बाजूने. त्याच्यामुळे त्याने तिथेही झेल सुटला होता, इथेही झेल सुटलाय आणि जसा झेल सुटला ना, रोहननं एक मोठा दीर्घ श्वास घेतलाय. बडी साचली आहे. कारण झेल सुटलाय, मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते आणि या संधी आहेत तुम्हाला. संधी बिलकुल जैसे कहते हैं ना, दरवाजे पे आई थी. आली होती संधी, दरवाजापर्यंत आली होती. दरवाजा नाही खोलला, तिथून परत गेले. पण हा जो क्षण आहे ना, याच्यातनं बाहेर यायचंय. या मोमेंटममधनं बाहेर यायचंय. तुम्ही अपॉर्च्युनिटी क्रिएट केली होती. कदाचित ती साधली नाहीयेत, ग्रॅब्स केली नाहीयेत. पण अशा संधी पुढे येऊ शकतात.
दुसऱ्या बाजूला रोहनही प्रयत्न करणार, अशी संधी नाही देणार. विशालला संधी मिळाली आहे. डावखुरा हाताचा फलंदाज स्ट्रायकर एंडला. शंकर गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. आता स्विच हिटचा प्रयत्न केला गेला होता. इथे काय घडलंय बघूया. स्टंपवरती चेंडू आदळलाय. नाहक प्रयत्न केला गेला होता विशालनं. पहिला चेंडू स्विच हिटचा प्रयत्न. पहिला संधी गेली होती. आता फलंदाजानं त्यानं संधी दिली. या सर्व गोष्टी होणार सामन्यामध्ये. आपने सही फरमाया, बैट्समैन ने मौका दिया। एक तरफ आपके पास रोहन चौगुले फॉर्म में खिलाड़ी बहुत अच्छा प्रदर्शन कर रहे हैं और ये जो शॉट आपने विशाल ने जो खेला ना बहुत खराब था, जिसकी जरूरत नहीं थी। रचनात्मक तरीके से खेलना चाहते थे, रैप शॉट खेलना चाहते थे, ये खराब शॉट था बल्लेबाज का। आपने मौका दिया, अपोनेंट टीम को मौका दिया। एक कैच छोटा था, वहां से एक बार सिंगल लेते, दूसरी एंड की तरफ जाते, रोहन चौगुले को मौका देते। रेड्डी की जगह विशाल आए तो भाई आपको वो प्रमोशन मिला था, लेकिन प्रमोशन का फायदा आपने नहीं उठाया। बहुत ही बढ़िया खेल मैदान के अंदर बिल्कुल हो रहा है। शंकर गेंदबाजी कर रहे हैं, पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर विकेट मिला। नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज धीरे-धीरे आ रहे हैं। एफसी करंडक 2025 की अद्भुत कहानी फील्डिंग, सेटमेंट, पॉइंट कवर, एक एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग अप का खिलाड़ी अब मिड ऑफ क्षेत्र में है, तो ऑफसाइड पर 5 खिलाड़ी दायरे के अंदर क्योंकि पावर प्ले पर चल रहा है। रेड्डी अभी आए हैं। हमेशा रोहन चौगुले और रेड्डी ने प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर बल्लेबाजी की। रेड्डी मैदान के अंदर नहीं है, कप्तान है, क्योंकि उसकी वजह से उनका फॉर्म अच्छा नहीं चल रहा था। तो विशाल को मौका दिया। इन्होंने इनके करियर का सबसे खराब शॉट खेला है। आणि जसं तुम्ही उल्लेख केला, की बाबा रेडीचं 3 नंबरवरती येणं किती फरक डालणार आहे किंवा बरोबर शंकरचं त्या षटकामध्ये बाद करणं. विशालला मिळाली संधी ती त्याने गमावली आहे. पण रेडीकडे क्षमता आहे, ज्याचा उल्लेख तुम्ही केलाय. पण मॅच इंटरेस्टिंग बनत चाललाय. कदमों का इस्तेमाल किया गया, इस बार आगे आकर खेल रहे हैं, ये अच्छी बात है। इनकी तरफ जाके बल्लेबाजी कीजिए तो जो एक बार फिर फायदा होगा। इस बार मौका मिला रोहन चौगुले को, स्ट्राइकर रेड की तरफ आएंगे। रेड्डी का खाता खुला, रेड्डी और बाक स्कोर 2 रन 1 विकेट के नुकसान पर। जीतने के लिए 5 रनों की जरूरत है और तुकरम सर अच्छी कॉन्टेस्ट चल रही है। गेंद और बल्ले के बीच जबरदस्त जंग देखने का मौका मिल रहा है। दोन्ही दोन्ही बाजूने सामना रंगलाय. दबाव दोन्ही बाजूने आहे. फुलटॉस बॉल ऑन ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्ह केलाय. समोरच्या दिशेनं जोपर्यंत जाईल लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये फील केलं जाईल. पण न जाणं असं जाणवतंय म्हणजे एकदा छावा प्रतिष्ठानकडे थोडासा दबाव आहे, नाहीये. पण आता मागच्या 2-3 चेंडूचा खेळ पाहिला ना, कदाचित स्वराज्य 11 पण तो फील करतंय. तो प्रेशर फील करतंय. आतमध्ये गरमी आहे, उष्णता प्रचंड आहे. पण या मॅचची गरमी थोडीशी दोन्ही बाजूंना जाणवते. मैदानावरती सध्या हवा नाहीये. एक पान सुद्धा हलत नाही सध्या. मैदानावरती जेव्हा स्वतःला सिद्ध करायचं असतं, स्वतःला प्रसिद्ध करायचं असतं, अस्तित्वाची लढाई असते, तेव्हा मनामध्ये बरीच धाकधूक सुरू असते. ती धाकधूक बघायला मिळते. मैदानावरती धावफलका दबा 3 आहेत. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा शंकर. शंकर की अगली गेंद. ये देखिए जो रेड्डी जो है ना बिल्कुल संघर्ष कर रहे हैं। वो रेड्डी नहीं है जो बहुत अच्छा शानदार प्रदर्शन करते हैं, बल्लेबाजी धुआंधार करते हैं, वो रेड्डी नहीं है। टीम के कप्तान है। थोड़ा-सा यहाँ से लंबी सांस लेते हुए रुकना पड़ेगा। एक बार फिर बल्लेबाजी करनी पड़ेगी सकारात्मक सोच के साथ। सुदर्शन शंकर ने इस ओवर में बढ़िया गेंदबाजी की है। स्कोर 4 रन 1 विकेट के नुकसान पर। सुंदर, सुंदर गोलंदाजीचे प्रत्यक्ष ज्याचा चर्चा आपण केली होती. पहिले षटक कशा पद्धतीने होणार, त्या षटकामध्ये किती धावा येतील, विकेट किती गमावतील, संघ याच्यावरती चर्चा झाली होती. फुलटॉस बॉल मागे काही चेंडू चांगले हाताळले होते. हा फुलटॉस बॉल वरती नाही झालाय. आपण उल्लेख केला होता जी धाकधूक आहे, मनामध्ये थोडासा संभ्रम आहे आणि या संभ्रमामध्ये हा महत्वाचा विकेट. रोहन बॅक टू डगआउट गॉन. पॉप बैटर उत्कृष्ट प्रदर्शन करने वाले रोहन चौगुले फुल टॉस पर आउट हुए हैं। ये डर है क्रिकेट में जब आप खुद को क्वालिफाई करने के लिए जाते हैं, अप्लाई करने के जाते हैं, रिप्लाई करने का प्रयास जरूर किया। फुल टॉस पर रोहन चौगुले सबसे बेहतरीन बल्लेबाज का विकेट गिर गया है और शंकर बहुत खुश हो जाएंगे। ये गेंद आप कहीं पर भी खेल सकते थे, लेकिन जहां वाटिस लॉन्गन पर खिलाड़ी मौजूद था उनके गोदी में गेंद चली गई है। दूसरे विकेट का पतन। फिरोज शेख मैदान के अंदर आए नंबर 4 पर। अब दबाव स्वराज्य 11 के ऊपर है। नक्कीच डायव्हर्ट झाला दुसऱ्या बाजूला झालाय आणि जसं तुम्ही उल्लेख केलाय क्रिकेटच्या खेळामध्ये ज्यावेळेला एखाद्या चांगल्या चेंडूवरती देखील षटकार येतोय, असा फुलटॉस बॉलवरती विकेट होतोय. क्रिकेटचा खेळ असा आहे,
क्षणाक्षणाला बदलणारा, क्षणाक्षणाला रंगत वाढवणारा आणि आपले जे अंदाज असतात ना, क्रिकेट ऐसा खेळ आहे, ज्या हर प्रेडिक्शन फेल आहे. आपण प्रेडिक्ट करतो, पण प्रेडिक्शन फेल होते. हे मागच्या काही का आपण क्रिकेटच्या खेळामध्ये पाहिलंय. पहिल्या षटकाचा खेळ, ज्या षटकामध्ये 2 विकेट आले, ज्याची चर्चा आपण केली होती. पहिलं षटक कमी धावांचं कंजूसिव्ह आलं आणि विकेटचं आलं, तर मॅचमधला रोमांच येईल. 52 धावांचा पाठलाग आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये आता 48 करायचे आहेत. पावर प्ले में बहुत शानदार गेंदबाजी शंकर द्वारा रही है। 2 विकेट बहुत महत्वपूर्ण। विशाल और रोहन चौगुले बैक टू द पेपर रन। सफल ओवर का खेल समाप्त हुआ। टार्गेट 52 रनों का है। आपके पास 18 गेंदे 48 रनों की जरूरत है। शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलो नाहीये, मॅच संपलेली नाहीये, पण डावाची सुरुवात इथे आता छापा प्रदर्शनने छान केले। कमबॅक करण्याकरता फिरोज शेखला मैदानावरती तगधरून उभं राहावं लागेल आणि कॅप्टन मैदानावरती आहे। रेड्डीला त्या पुन्हा एकदा जुन्या फॉर्म मध्ये येणं गरजेचं आहे, जुन्या रंगात येणं गरजेचं आहे। फ्लॅशबॅकमध्ये जाऊन स्वतःला समजावायचं की मागे माझा फॉर्म काय होता. भले स्वतःचा फॉर्म कमी आहे, पण क्लास आहे. रेडीकडे तो क्लास आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचे चेंडू टॅप पद्धतीने खेळलाय. जोपर्यंत बॅकफूट पॉइंट रिजनमध्ये फील्ड केलं जाईल. स्वतःला सांगायचंय, मागे मी चांगला खेळलोय. कदाचित हा थोडासा कठीण काळ आहे, पण हा काळ देखील निघून जाईल. कठीण काळ निघून जाईल, चांगला काळ येईल. या विश्वासावरती खेळायचं आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन, 1 धाव, धावफलकावरती धावा 5. एफसी 11 टीम और रंजीत दादा शिरोडिया टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, जल्दी टॉस के लिए आइए। एफसी 11 टीम के कप्तान और रंजीत दादा शिरोले। नेक्स्ट मैच जिसका टॉस हो जाएगा। स्कोर इसी के साथ 5 पर पहुंच चुका है। गेंदबाजी करने गेंदबाज तैयार है। ऑन साइड पर गेंद को पुल किया, बॉडी लाइन पर खिलाड़ी, उनके पास कोई मौका नहीं है। ना सूरत देखते हैं ना मुहूर्त देखते हैं, ये तो अपनी टीम की जरूरत देखते हैं। शानदार छक्का। की जसं तुम्ही उल्लेख केला की संघाच्या संकटाच्या काळामध्ये जो धावून येणार तो खरा खेळाडू आहे. ऐसे मौके रोज नहीं आते, लेकिन फिरोज है ना, मौके नहीं आते, बार-बार नहीं आके आणि या फिरोजनं तेच दाखवलं होतं, की संकटाच्या काळामध्ये संघाला आवश्यकता आहे, संघाला गरज आहे. मग त्या गरजेला धावून जाणं हे काम आहे आणि तेच पाहिलं होतं. जो दबाव कदाचित निर्माण केला होता ना, जसं एखादी पाईपलाईन असते आणि त्या पाईपलाईनचा वॉल एक लीक होतो आणि पाणी तिकडनं भसकन उडते. तसा खेळ झालाय. पहिल्या षटकाचा जो दबाव क्रिएट झाला होता, तो दबाव फसकन निघून जावा असा दबाव रिलीज करणारा हा षटकार सिक्सर. क्रिकेट की परिभाषा में कहा जाए तो प्रेशर रिलीज करने वाला बहुत ही जबरदस्त स्ट्रोक था फिरोज शेख का। और पुल किया था, जैसे कि गेंद टपकाती अंदर की तरफ आए, बैकफुट पर बिल्कुल चले गए, बॉडी को रोल किया, बैटिंग बहुत अच्छा था। गेंद को डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर पुल किया गया था। एक दर्शनीय स्ट्रोक बैटर फिरोज शेख का। गेंदबाजी कर रहे गेंदबाज गौरव गौरव के 2 गेंदों पर 7 रन, रन संख्या कुल मिलाकर टोटल 11 रन स्कोरबोर्ड पर। 11 धावा धावफलकावरती आहेत. आई थोडासा जागा बनवून खेळायचा प्रयत्न केला. बॅकफुटला गेलं. पंच केलाय जोपर्यंत फिल्डर डीप वरती आहेत, लांब आहेत. जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा आहे चेंडूवरती पूर्ण. हा आत्मविश्वास आहे. मागचा जो षटकार आला त्याच्याने आलेला आत्मविश्वास, बॅकफुटला गेलं, जागा बनवणी, भरपूर गॅप होता आणि डीप वरती क्षेत्ररक्षक होते. तोपर्यंत 2 धावा. मागे काय मी म्हणालो ना रिलीज, प्रेशर रिलीज करणार का म्हटलं होतं. जो दबाव कदाचित त्या बाजूला होता, तो आता या बाजूला झालाय. तराजूचं पारडं त्या बाजूनं या बाजूला थोडंसं झुकलंय. क्या बात है, कभी धूप है तो कभी छाया है। ये क्रिकेट का खेल है, बहुत कुछ हो रहा है बीच मैदान पर। अगली गेंद गौरव की ऑफ स्टंप के बाहर आगे गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे, इस गेंद को ऑफ साइड पर खेलना था भाई। ऑन साइड पर चले गए, जद्दे बल्ले का मुख बंद हो गया और गेंद चली गई विकेट कीपर की तरफ। रन बनाने का कोई मौका नहीं, ये बिंदी गेंद है गौरव द्वारा। मागचे 2 खुटप्याचे चेंडू हाताळल्यानंतर हा फुलरले नव्हता. डान्सिंग डाउन द विकेट पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द ग्राउंड. चेंडू चाललाय लॉंगनच्या रिजनमध्ये. फील्ड करतील, थ्रो करतील तोपर्यंत एकच धाव. थोडासा डर बिलकुल आहे. डर मन में थोडासा आहे. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण आहेत. या एका धावेने धावफलक थोडासा पुढे जाईल. जाऊन पोहोचेल तो 14 धावा धावफलकावरती. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. हे षटक ज्याची सुरुवात झाली ती सिंगलनं, एक षटकारनं धावफलक वेग घेतोय. स्कोर 14. इस ओवर में 10 रन एक अच्छा ओवर है स्वराज्य 11 टीम के लिए। देखिए रेड्डी बहुत बेहतरीन खिलाड़ी जरूर है, कागज पर शेर है, लेकिन फुल टॉस गेंद को अच्छी तरह से नहीं खेल पा रहे, या खतरा हो सकता था। 2 रन मुकम्मल किए या नहीं देखने वाली बात है। टीवी अंपायर की तरफ महेश यादव जाना चाह रहे हैं, क्या मुकाबला चल रहा है। दूसरे ओवर में बहुत कुछ हुआ, एक सिंगल, छक्का, डबल, उसके बाद में बिंदी गेंद सिंगल। अब रनआउट का अवसर है या नहीं, ये देखने वाली बात है। ऑन फील्ड अंपायर टीवी अंपायर की तरफ चले गए हैं, तो हो ना. अब आकाश दोत्रे इस वक्त कंपास में हमारे साथ जुड़ेंगे। इंपॉर्टेंट मैच है, कहानी इंटरेस्टिंग है और दिल की धड़कनें बहुत तेज हो गई है। आणि खास करून जर बॉडी लँग्वेज पाहिली दोन्ही खेळाडूंची जर पाहिली तर कदाचित रेडी थोडेसे कॉन्फिडन्स आहेत की मी बरोबर क्रीज च्या आतमध्ये योग्य वेळेला पोहोचलेले आहेत.
गोलंदाज थोडंसं कॉन्फिडंट आहे. पण मला वाटतं की जो थोडासा वेळ गेलाय. ज्यावेळेला लाँग ऑनला क्षेत्ररक्षक आला, उशीर आला होता, त्याच्यावरती वेळ गेलाय. नक्कीच तेच ज्या गोष्टीचा उल्लेख करतोय आणि पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं, इट्स नॉट आउट. म्हणून तो तो माझ्या मनामध्ये एक गोष्ट होती, की ज्यावेळेला फिल्डर आला, त्यांनी थोडासा वेळ घेतला. दोन्ही हातामध्ये चेंडू ज्यावेळेला कलेक्ट केला, थ्रो करताना थोडासा जो वेळ घेतला होता, त्या वेळेचा फायदा कदाचित रेड्डीना मिळालाय. ज्या चेंडूवरती धावाची संधी होती, ती गमावले. 2 षटकांचा खेळ संपताना पहिलं षटक आलं होतं 4 धावांचं, हे आलंय 12 धावांचं. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत दापलकरती 16, 52 धावांचा पाठलाग आहे. समीकरण बघणं इंटरेस्टिंग आहे आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे, आता समीकरणपेक्षा विजय आणि पराभवाचा फरक किती राहणार, हे महत्त्वाचं आहे. 12 गेंदों में 36 रनों की जरूरत है। तो इसी ओवर को आपको बड़ा भी करना है। बहुत महत्वपूर्ण मैच है स्वराज 11 टीम के लिए। वो मार्जिन के बारे में कौन सोच रहा है? मार्जिन के बारे में सोच रही फील्डिंग करने वाली टीम छावा 11 और 2 अंकों के बारे में कौन सोच रहा है? स्वराज 11 सोच रही है। इंपॉर्टेंट मैच इंटेन गेंदबाजी करने गेंदबाज स्वप्निल जिन्होंने हमेशा बहुत बढ़िया गेंदबाजी की है। टप्पा ऑफ टाइम के बाहर पोजीशन में नहीं थे बल्लेबाज ऑन साइड पर खेलना चाहते थे गेंद चली गई विकेट कीपर की तरफ रन बनाने का कोई मौका नहीं बिंदी गेंद के साथ आगाज किया गया एक बार मैन ऑफ द मैच का अवार्ड स्वप्निल को मिला है 11 गेंदों का खेल 36 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए 11 चेंडूचा खेळ 36 धावांची आवश्यकता. स्वप्नील जसं तुम्ही उल्लेख केला मागे एक मॅन ऑफ द मॅच त्याच्या शिरपेच्या मध्ये आहे. पण या या सामन्यामध्ये जर जिंकला ना, तर त्याच्यापेक्षा मोठा बहुमान त्याला प्राप्त होईल. हा कुठं चेंडू होता बॅकफुटला गेला, बॅकफुट पंच केलाय. डीप वरती डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. फील्डिंग बरोबर परफेक्ट लावण्यात आलेली आहे. कारण हा सामना त्यांना माहिती आहे. हा सामना जसा आपण खेळतोय 2 पॉइंट त्या बाजूला पाहिजे. इथे 2 पॉइंट विथ थोडासा प्लस काहीसा खेळ करायचा आहे. मागच्या 2 चेंडूवरती 1 सिंगल, 1 धाव, 10 चेंडूचा खेळ आहे आणि 10 चेंडूमध्ये करायचे आहेत 35. बहुत शानदार गेंदबाजी स्वप्निल द्वारा बल्लेबाजों के लिए मुझे वो गाना याद आ रहा है थोड़ा सा लिफ्ट करा दो भाई अपने खेल को लिफ्ट करने की जरूरत है अदनान जी का वो गाना है ना वो ये याद करने का समय आ गया 2 गेंदों पर खामोश रखा स्वप्निल ने बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं पहली गेंद पर बिंदी दूसरी गेंद पर सिंगल स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए रेड्डी छोटे कद के खिलाड़ी है टैलेंटेड है युवा है बहुत सारी चीजें इनके पास लेकिन अब बड़े स्ट्रोक की मांग हो रही है स्वप्निल रिवर्सिव शॉट क्या कारगर हो जाएगा बिल्कुल इस वक्त नहीं केवल 1 रन मिलेगा सिंगल के ऊपर निर्भर ये परेशानी रही रेड्डी के लिए ज्यादा रैम शॉट खेलते हैं ज्यादा एक बार फिर रिवर्सिव खेलने का प्रयास करते हैं जोखिम भरे स्ट्रोक खेलने का प्रयास कर रहे हैं और उसके कारण पूरे टूर्नामेंट में अभी भी वो फॉर्म दिखाई नहीं दिया है नाही म्हणजे ज्या पटक्यावरती कदाचित त्यांची हुकूमत आहे किंवा चांगल्या पद्धतीने खेळू शकतात, त्या बेसिकला फॉलो करायचे. त्या बेसिकला कदाचित फॉलो करता आलं नाहीयेत आणि तेच कारण असावं या संपूर्ण स्पर्धेमध्ये तो फॉर्म थोडासा नाही. तर जसा तुम्ही उल्लेख केला होता इंटेन्टचा, टॅलेंटचाही उल्लेख केलाय. इंटेंट आणि टॅलेंट जवळ-जवळ आहेत. म्हणजे तुमच्याकडे टॅलेंट आहे, पण त्या टॅलेंटला साजेशी कामगिरी तुम्हाला करायची आहे. क्षमता आहे, प्रतिभा आहे, गुणवत्ता आहे. पण त्या गुणवत्तेला, त्या क्षमतेला, परफॉर्मन्सची जोड द्यायची आहे. तो परफॉर्मन्स कदाचित आता होत नाहीये. 9 चेंडूचा खेळ आहे. 34 धावांची आवश्यकता आहे. मॅच रंगला मैदानावरती. एफसी कराडचा मॅच रंगलाय समोरच्या दिशेनं लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जातो वेगाने क्षेत्ररक्षक तोपर्यंत थोडासा फंबल झालाय तिथे पाठीमागे बॅकअप पाहिजे बॅकअप नाही राहणार तर बॅकअप होणार आपण सकाळी ज्यावेळेला मोबाईल घेऊन निघतो त्यावेळेला बॅटरी फुल करून निघतो नाही झाली तर बाबा पॉवर बँक पाहिजे हा बॅकअप होता 2 धाबाई चेंडूवरती पूर्ण धापलत जाऊन पोहोचला थोडंसं पुढे जातोय 8 चेंडूचा खेळ आहे आणि 8 चेंडूमध्ये करायचे त्या 32 तुकाराम सर बॅटरी जर लो झाली ना तर आपली अस्वस्थता वाढते आता मैदानात ती अस्वस्थता आपल्याला बघायला मिळते आहे कारण बॅटिंग तेवढी पॉवरफुल होत नाहीये चार्जिंग अजून झालेले आहेत पण या षटकात फक्त 4 दबाले 4 चेंडूमध्ये अप्रतिम गोलंदाजी स्वप्नीलने केले जिंकण्याकरता 52 धावांचं आव्हान और ऑफ स्टंप के बाहर जाके गेंद को खेलना चाहते थे फाइनल क्षेत्र में हुक करने का प्रयास किया गया रनों की भूख तो है लेकिन आप एक बार फिर वो हुक शॉट नहीं खेल पाए गेंद चलेगी विकेट कीपर की तरफ रन बनाने का कोई मौका नहीं है अब दबाव जो है ना पूरी तरह से स्वराज्य के ऊपर पूर्णपणे आता दबाव त्या बाजूला गेलाय 60-40 वाला गेम होता तो आता 70-30 वरती झालाय हे षटक चांगला हाताळले 5 चेंडू आतापर्यंत चांगले हाताळलेत गोलंदाज गौरवनं ऑफ स्टंपच्या बाहेर बॅकफुटला हा क्षेत्ररक्षक महत्वाचा आहे याने मागचे 3-4 चेंडू ज्या पद्धतीने फिल्डिंग केले ना सुंदर क्षेत्ररक्षण केले 3 षटकांचा खेळ संपलाय पहिल्या षटकामध्ये 4 पाहिल्या दुसऱ्यामध्ये 12 पाहिल्या या षटकाचा खेळ पाहिला तर 5 धावा आल्यात 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धावावरती 21 धावा धावफलकावरती आहेत 31 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे आणि 31 धावांचा अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे महत्वाचा मॅच आहे जिथे स्वराजला जिंकायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला छावा प्रतिष्ठान त्यांना धावा रोखायचे आहेत एकाला दाबा करायचे आहेत एकाला रोखायचे आहेत पण परंतु ती आणखीन एक महत्वाची गोष्ट मध्ये मार्जिन किती तुम्ही ठेवणार जर
आज या मॅचमध्ये शिवा प्रतिष्ठानचा संघ क्षमा प्रतिष्ठानचा संघ जर जिंकणार असेल, तो किती मार्जिने जिंकणार हा प्रश्न आहे. तर 31 धावा एक इतिहास रेकॉर्ड बनवण्याची संधी आहे. 31 धावा तुम्ही ठोकल्या ना, तर पुन्हा एकदा चर्चा तुमची होणार आहे. मार्केट तुमचं होणार आहे. बघूया त्या ठिकाणी बॅट्समन फिरोज शेख चांगली बॅटिंग करतोय. रेड्डी अजूनही त्याला सूर सापडण्याचा चाचपट घेतोय. 6 चेंडू 31 धावा आहेत. जर हा सामना इथे या मॅचमध्ये आपण बघितलं तर दमदार खेळ केला आणि विशेष करून छापा प्रतिष्ठानने जिंकला तर एक 7 चेंडू 31 आहे. 7 चेंडू 31 आहे. तर छापा प्रतिष्ठानने जिंकला तर एक नॉर्मल बातमी होईल आणि स्वराज्य 11 ने जिंकला तर ब्रेकिंग न्यूज होणार आहे. ब्रेकिंग न्यूज होणार आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता, की 6 मध्ये 31 केलं तर हिंमत दिसणार आहे. सगळ्यांना प्रश्न पडलाय की आता सामना का थांबलाय कारण मार्जिन अर्थात किती मार्जिन आहे तुम्ही जिंकणार किती मार्जिन बघूया. अत्यंत महत्वाचं आहे. एकतीसच्या आतमध्ये रोखायचंय इथे या मॅच मध्ये स्वराज्य 11 संघाला ही मॅनेजमेंट बरोबर आणि आमचे अपडेट यांच्याशी चर्चा केल्यानंतर माहिती आमच्यापर्यंत पोहोचली ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय आपण. अत्यंत महत्वाचा सामना शानदार खेळ मैदानावरती मार्जिनचा विषय होतोय अर्थात मॅच रंगतदार आहे कारण आता आणखीन कॅल्क्युलेशन बदलले. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि जसा थोडासा वेळही गेलाय. मग मध्ये तो दबाव निर्माण केला होता, प्रेशर रिदम मध्ये होता. काय ते रिदमला थोडंसं ब्रेक केलं गेलं काय, हाही गोष्ट महत्वाची आहे. क्रिकेटमध्ये मोमेंटम नावाची जी गोष्ट महत्वाची असते. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ काय 31 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. गोलंदाज रेडी होतोय. गणेश पहिला चेंडू एक क्रॉस लाईन मिड विकेटच्या रिजन मॅच केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परतायला पहिल्या चेंडूवरती चौकार. पहिला चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. प्लान बी की तरफ आपको जाना पड़ेगा क्योंकि कैलकुलेशन सारे चेंज हो गए खेल भी बदल रहा है और रंग भी क्रिकेट का बदल रहा है रंग बदल रहा है मौसम बदल रहा है. वो 10 रनों की कहानी इंटरेस्टिंग बनते हुए स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ 25 रन 2 विकेट के नुकसान पर. वैसे आंकड़े यही बता रहे कि 5 गेंदों में 27 चाहिए लेकिन जो कैलकुलेशन बताया हमारे अपडेटर ने वो 10 रनों का है. 21 रन स्कोर बोर्ड पर थे उसके बाद में चौका आ गया. 31 रन का जो एक बार फिर आंकड़ा वो मॅजिकल फिगर दोनों टीमों के लिए बिल्कुल बनता हुआ. दोन्ही स्थानी महत्वाचं आहे आणि 31 धावा ज्या ज्या थोडेसे गोल गोल फिरल्यात आता मॅजिकल जी मॅजिकल फिगरचा तुम्ही उल्लेख करतायत. पहिल्या चेंडूवरती चौकार, 4 धावा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या कडेला लागलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. जसं तुम्ही उल्लेख केला 31 धावा केल्या तर कदाचित क्रिक लाईव्ह वरती तो व्हिडिओ तर लगेच व्हायरल होईल. लगेच व्हायरल होईल. पण त्याच्यापेक्षा महत्वाचं काय आहे, की या क्षणाला थोडंसं नर्व्स, दडपण, जे प्रेशर कोण हँडल करणार? 4 चेंडूचा खेळ आहे. 27 धावा अजूनही करायचे आहेत. दबाव को झेलते हुए आपको अच्छा प्रदर्शन करना भी आना चाहिए क्योंकि दबाव में कुछ लोग बिखरते कुछ लोग निखरते हैं. थर्ड पॉइंट कवर पर खिलाड़ी इस कवर लॉन्ग ऑफ ऑफसेट पर 5 खिलाड़ी तैनात है. स्कोर 25 पर रुका हुआ.
ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ गेंद को खेल दिया, अमित गेंद के नीचे लपक लिया, कैच आउट। फिरोज बैक टू द पेविलियन। पहला मुकाबला तो करम सर पैसा वसूल है, क्या मुकाबला चल रहा है। वैसे टोटल बड़ा है और उसके साथ बैटर भी बड़ा है, संघर्षपूर्ण मुकाबला बीच मैदान पर। दोन्ही बाजूने संघर्ष चाललाय पण प्रशांतजी काय झालं माहिती का, आता जी छावा प्रतिष्ठानचं टीम खेळते ना, तो संघर्ष शब्द बरोबर त्यांनी घेतलाय. संघर्षाचा शब्द संघर्ष, एक साथ हर्ष, एक साथ प्रयत्न करा ॲज अ टीम युनिट, ॲज अ टीम युनिट म्हणून आपण छावा प्रतिष्ठानचा हा खेळ पाहतोय. तर स्वराज्य 11 इतका चांगला सुरुवात होती. सुरुवातीला 2 षटकामध्ये कदाचित धावा नाही आल्यात, पण त्या संधीचा फायदा स्वराजने नाही घेतलाय. म्हणून एका गोष्टीवरती चर्चा, जसं तुम्ही धाकधूकचा विचार केला होता, दबाव छावा प्रतिष्ठानवरती होता, पण कदाचित स्वराजनं चुकीच्या शॉट सिलेक्शनमुळे तो दबाव आपसुकच स्वतःवरती ओढावून घेतलेला आहे. रोहन चौगुले का विकेट बहुत महत्वपूर्ण था, अगर वो विकेट आप लेते हैं तो वो दबाव बनेगा, क्योंकि एक ही बैट्समैन जो है ना बहुत शानदार फॉर्म में है और बाकी बल्लेबाजों ने इतनी एफर्टलेस बल्लेबाजी नहीं की, तो उनका विकेट जब गिर गया ना तो कमबैक करने का मौका छापा प्रदर्शन को मिला। अब मोमेंटम किसके पास है ये तो नहीं बताएंगे, क्योंकि मैच बहुत इंटरेस्टिंग है, 3 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है। वो 10 रन की कहानी है, 10 रन 31 का आंकड़ा मैजिकल का फिगर बन गया है। 4 तो आ गए, लेकिन उसके बाद में 2 अच्छी गेंदे गेंदबाज गौरेश द्वारा। म्हणजे या क्षणाला जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ आहे, 27 धावा करायचे आहेत. मॅच 27 होणार नाही आहेत, पण तो 7 आहे ना 7, तो महत्वाचा आहे. तो 7चा आकडा टीमला मैदानावरती 7 द्यायचे आहेत. किमान 7 त्या धावांच्या आतमध्ये रोखायचं आहे आणि 7-7 खेळायचं आहे. 27 महत्वाची नाही आहेत. तो मागचा 7चा आकडा तो महत्वाचा आहे. 3 चेंडूचा खेळ आहे आणि 3 चेंडूवरती बघूया कोण कोणाला कशी साथ देतोय आणि कोण या साथीनं चांगली कामगिरी करतोय. गौरव नए बैटर मैदान के अंदर आए हैं, गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज गणेश, जिनका रोल बहुत इंपॉर्टेंट है। वैसे गणेश की बात करें तो गणपति बापा संकट मोचक खिलाड़ी आपको बनना है। गौरव ऑन स्ट्राइक, इस ओवर की अगली गेंद, शॉट पे गेंद हुक किया, बाउंड्री रन पर खिलाड़ी, क्या गेंद को रोक पाएंगे? इस बार बाउंड्री रन पर खिलाड़ी नहीं रोक पाएंगे, वो गाना बजता हुआ उड़ी उड़ी जाए, गेंद बाउंड्री रन के बाद 4 रन। कमाल का मैच, रोचक मुकाबला बीच मैदान पर चल रहा है। टीमच्या प्राईडसाठी, टीमच्या सन्मानासाठी तो देखील खेळतोय. या फटक्यानं या 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 मॅचमध्ये पुन्हा एकदा रोमांच आणलाय. 2 चेंडूचा खेळ आहे आणि 2 चेंडूमध्ये असं पाहिलं तर 23 पाहिजे, पण तो 23 वाला 3 महत्वाचा आहे. गौरव तो होईल, पण आता अस्तित्वाची लढाई आहे. स्वतः करता स्वतःला सिद्ध करायचं आहे मैदानावरती, त्याकरता ही लढाई आहे. जर सिद्ध केलं तर प्रसिद्ध होणार, तुमचा गौरव होणार आहे. मैदानावरती गणेश है, क्या मुकाबला चल रहा है। गणेश अपने बॉलिंग में तैयार, सामना करने के लिए बल्लेबाज गौरव, रिवर्स खेल दिया, लेकिन रचनात्मक कलात्मक गेंद, बॉडी लेने के बाद 4 रन, बेड़ा पार, गेंद बॉल लेने के बाद 4। केलाय क्रिकेटचा फीवर सध्याच्या घडीला एफसी कर्नाटकाचा फीवर देखील चढलाय. थोडासा मॅचही रंगलाय. या चेंडूवरती चौकार आलाय. रचनात्मक, जसा तुम्ही उल्लेख केला होता, स्विचचा फटका केला होता. या क्षेत्रामध्ये मागे काही चेंडूवरती जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक होता. ज्यावेळेला तो क्षेत्ररक्षक बाहेर काढला ना, त्यावेळेला फलंदाज गौरव रेडी झाले तो फटका खेळण्यासाठी. शेवटचा बॉल आहे, पण असं एक मुंबई इंडियन्सचा मॅच पाहिला होता, ज्यावेळेला 2 मध्ये त्यांना 5ची गरज होती, तो चेंडू मिस केला होता. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला होता आणि कॅल्क्युलेशन बदललं होतं. कदाचित शेवटच्या चेंडूवरचा डॉट बॉल, विकेट कॅल्क्युलेशन बदलू शकतं. अगर एक स्कोरर बता सकता है कि आने वाला शॉट कौन सा है, तो गेंदबाज भाई आप एक साथ हमेशा खेलते हैं, बाहरी किनार लगा, तो आपको भी समझना चाहिए कि गौरव की ताकत क्या है। गणेश नहीं समझ पाए, उनके स्ट्रॉन्ग जोन पर अपने गेंदबाजी की, रिवर्स स्विप खेल दिया, 3 चौके ने काम अपना हो गया है स्वराज्य 11 टीम का। अब जाकर वो आखिरी फैसला हम आपको बताएंगे क्या होगा। शानदार खेल, मैदान के अंदर रोचक मुकाबला समाप्त हुआ, पैसा वसूल मैच समाप्त हुआ। ये शुरुआत बहुत कमाल की हुई है एफसी करंडक 2025 की। एफसी कर्नाटकाचा पहिला सामना रंगलाय आणि मॅच तर जिंकलाय छावा प्रतिष्ठानच्या संघानं. फक्त आता बघूया पॉइंट टेबल काय सांगते आणि त्यानंतर तो नेट रन रेट कुठे थांबलाय.
FC11 टीम कॅप्टन, FC11 टीम कॅप्टन शंकर. स्वराज्य संघ या ठिकाणी